त्यांना स्वच्छता ठेवायची असते. स्वच्छता का ठेवायची असते बरं आपल्याला? कारण आपण आजारी पडायला नको म्हणून. आजारी पडलो तर काय होतं बरं? आपल्याला कुणाकडे जावं लागतं? डॉक्टरकडे जावं लागतं. हा, आणि मग डॉक्टरकडे गेलो म्हणजे पैसे लागतातच. मग अशा वेळेला सांडपाणी जे असतं आपलं, ते इतर ठिकाणी निचरा न करता आपण काय करायचं? आपल्या घराच्या आजूबाजूला थोडीफार जागा असतेच ना, त्याच्यामध्ये आपण छोटीशी परसबाग बनवायची. आता ही जी परसबाग आहे ही आपल्या शाळेमध्ये बनवलेली आहे. बघा बरं, या ठिकाणी तुम्हाला कोणते कोणते ओळखता येत आहेत? हे कशाचं रोप आहे? गवार आहे. चांगली उठली की नाही? बघा, हे कशाचे आहेत? वांगे. हा, इकडे काय आहे? मिरची आहे, तिकडे टमाटे आहेत. अशा प्रकारे आपण वेगवेगळी झाडे लावू शकतो. वेलवर्गीय पण लावता येतात. हा, वेलवर्गीयामध्ये कोणते कोणते येतात? दुधी भोपळा येतो. अजून काय येईल बरं? वर चढतात ते. सांगा बरं एक दोन नावं. अजून बस आतलाच. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या भाज्या लावायच्या. त्याच्यामुळे आपल्याला भाजी घेण्याचा, आता भाजीपाला किती महाग झालाय बरं, तो पैसा पण वाचतो की नाही आपला वाला. मग प्रत्येकाने अशा भाज्या या लावायच्याच आहेत. हा, बघा आता या ठिकाणी प्रत्येक भाजीपाल्याला नाव देण्यात आलंय. गिलके, मुळा, पालक असे वेगवेगळे नाव दिले. याच्यामुळे काय होतं तर मुलांना त्या नावांची ओळख पण होते, त्याचं वाचन पण करता येतं. आणि तसंच तुम्हाला देखील याचं वाचन करता यायला हवं. म्हणजे ती भाजी आता तुम्हाला माहिती होती, मला तिथे गवार सांगितलं की नाही. आता जर मी समजा तिथं गवाराची पाटी लावली असती तर तुम्हाला आरामाने वाचता आलं असतं. तुम्हाला जरी आता वाचता येत नाहीये